नमस्कार बाळांनो, स्वागत आहे तुमचं एस-सी-टी टेक्निकल चॅनलवर. आज आपण इयत्ता 4 स्कॉलरशिपचा जो दुसरा चॅप्टर आहे, फॉर्मेशन ऑफ वर्ड युजिंग गिव्हन लेटर ऑफ द अल्फाबेट, म्हणजे मुळाक्षरातील अक्षरे वापरून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. याचा जो स्वाध्याय आहे तो आपण आज सोडून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. आता इथं कॅपिटल लिहिण्याची जी पद्धत आहे ती दिलेली आहे, तुम्ही बघू शकता, आणि खाली स्मॉल लेटर लिहिण्याची पद्धत दिलेली आहे. तर याचा विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस करावी. यावर आधारित प्रश्न असतात पेपरला. त्यावर आधारित जे प्रश्न आहे पहिला तो बघूया आपण आता. चूज द करेक्ट वे ऑफ रायटिंग द लेटर. बरोबरचं लेटर कोणतं लिहिलंय ते विचारलंय तुम्हाला. तर एच आपण स्मॉल असा लिहित नाही, हा असा पाहिजे, बरोबर. तो जर बरोबर होईल. जेचा दांडा कुठं असतो? खाली असतो. इथं जे पाहिजे असा. यू बरोबर लिहिलेला आहे. आणि झेड तर वरती लिहिलं आहे 2 रेषेचं, तर मधोमध पाहिजे. बरोबर उत्तर आपलं यू आहे. पुढचा प्रश्न. विच इज द करेक्ट वे ऑफ रायटिंग लेटर फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह. म्हणजे बरोबरची पद्धत तुम्हाला ओळखायची, कोणचा शब्द अचूक पद्धतीने लिहिलेला आहे. आता इथं डी लिहिलेला आहे. पहिले असं दाखवलंय, नंतर असा सर्कल, त्यानंतर व्ही आपण असं उलटा काढतो का? वरून खाली येणार ना, तर इथून खालून वर दाखवलं म्हणजे हा चुकीचा आहे. परत टी आतवर अशी लाईन ओढणार, नंतर अशी ओढणार, म्हणजे हा पण चुकीचा आहे. आणि सी खालून वरती काढतो का? नाही, आपण वरून खाली, म्हणजे बरोबरचा पर्याय डी आहे. कारण पहिले ही लाईन काढणार, नंतर ही काढणार. पुढचा प्रश्न. रिअरेंज द लेटर टू फॉर्म द मिनिंगफुल वर्ड. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. म्हणजे काय केलेलं, दिलेल्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे आपल्याला आणि योग्य पर्याय निवडायचा आहे. इथं आता ALNIM दिले. आपण बघूया आता. ॲलिमन, ॲनिमल, ॲमिनल आणि नॉमियल. तर बरोबरचा काय? ॲनिमल हा शब्द तयार होतो, म्हणजे प्राणी. पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट ऑप्शन. आता CAT कसं लिहायचं आहे? CAT असं लिहितो आपण. आणि डॉग कसं लिहायचं आहे? मग DOG, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. याच्यावर हमखास प्रश्न येतो परीक्षेला 2 मार्कासाठी. सिलेक्ट द ग्रुप ऑफ लेटर टू फॉर्म द नेम ऑफ फ्रूट. म्हणजे काय करायचंय, एक फळाचं नाव तयार झालं पाहिजे असं स्पेलिंग तुम्हाला निवडायची आहे. आता AG आहे, TNG होईल का? टँगो नाही होणार. MANO, M जरी इथं लिहिला आपण, MNGO म्हणजे मँगो. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे, कारण हे फळाचं नाव तयार झालं. मँगो म्हणजे आंबा. पुढचा प्रश्न. विच ऑफ द करेक्ट वे ऑफ रायटिंग कॅपिटल लेटर. कॅपिटल अक्षर लिहिण्याची योग्य पद्धत कोणती? आता इथं आपल्याला 4 पर्याय दिले, योग्य ओळखायचे आहे. ए ही लाईन अशी, नंतर दुसरी लाईन अशी, नंतर ही, म्हणजे जो ए काढलाय तो बरोबरचा आहे. जे पहिले ही लाईन नंतर ही लाईन चुकीचा आहे, कारण पहिले आपण ही काढणार ना, मग वर रेष मारणार. एन मध्ये काय केलंय? वरून खाली, नंतर ही, नंतर ही. तर 2 नंबर याला येईल, 3 नंबर याला येईल, हे चुकीचं आहे. परत 1 बरोबर आहे. के ला 2 पाहिजे आणि जो खालची रेष आहे त्याला 3 पाहिजे, म्हणजे बरोबरचा पर्याय आपला 1 आहे. पुढचा प्रश्न. विच इज द करेक्ट वे ऑफ रायटिंग स्मॉल लेटर. आता स्मॉल लेटर लिहिण्याची पद्धत बरोबरची कोणती आहे? टी चुकीचा काढलेला आहे, कारण टीची दांडी आपल्याला इथं खाली पाहिजे. एम बरोबर आहे. व्ही अगोदर आपण नाही का ही काढणार मग ही काढणार का? नाही, पहिले ही रेष काढणार मग ही काढणार, हे पण चुकीचं आहे. नंतर आर, पहिले आपण उभी रेष काढणार मग ही, तर इथं 1 कशाला म्हणलंय? आडव्या रेषेला, आणि 2 कशाला म्हणलंय? उभ्या रेषेला, म्हणजे हे पण चुकीचं आहे. बरोबरचा पर्याय आपला 3 नंबरचा, 2 नंबरचा आहे, एम. विच इज द करेक्ट फॉर्मेशन ऑफ कॅपिटल लेटर. कॅपिटल लेटर फॉर्मेशनचा बरोबरचं हे बघायचंय तुम्हाला पर्याय. असा खाली असतो का? वरती पाहिजे, इथून चालू झाला पाहिजे, इथपर्यंत ह्या रेषेपर्यंत असतो, वरच्या 3 रेषेमध्ये असतो. एन पण तसंच खाली काढलाय, हे पण चुकीचं आहे. बरोबरचा डी आहे. बरोबर, वरच्या 3 रेषेमध्ये 1, 2 आणि 3 रेषेमध्ये कॅपिटल लेटर काढलेला आहे. चुकीचा पर्याय कोणता आहे? टी. बरोबरचा डी आहे. विच इज द करेक्ट फॉर्मेशन ऑफ स्मॉल लेटर. आता स्मॉल लेटरचा बरोबरचा पर्याय निवडायचा आहे. जे, एन, जी आणि डी.
इनकरेक्ट निवडायचा आहे. जे बरोबर काढलेलं आहे, एन पण बरोबर काढलेलं आहे आणि डी पण बरोबर काढलेलं आहे. चुकीचा कोणता आहे? जी काढलेली. जी खाली पाहिजे होता असं. पुढे फाइंड द करेक्ट लेटर टू कम्प्लीट द मिनिंगफुल वर्ड. म्हणजे बरोबरचा मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी तुम्हाला स्पेलिंग निवडायची आहे. CHAIR. ए जर घेतला तर चेअर होईल, ओ घेतला तर चोर, एच घेतला तर चेअर आणि वन तर येणारच नाही. म्हणजे बरोबरचा पर्याय आपला चेअर म्हणजे खुर्ची. पुढचं ELEPHENT म्हणजे इलिफंटची स्पेलिंग आहे, ई नाही फक्त त्यामध्ये. पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. QUEEN क्वीन. क्वीन म्हणजे राणी. काय? राणी. पुढचा प्रश्न बघू आपण आता. चूज द करेक्ट नेम ऑफ ॲनिमल फ्रॉम द गिवन ऑप्शन. दिलेल्या पर्यायातून प्राण्याचे नाव निवडायचं आहे. आता इथं आर दिलाय, बी दिला आणि टी दिलाय. रेबिट, रेबिट आणि रॅबिट आणि रेबिट. तर बरोबरचा पर्याय 3 नंबरचा आहे. रॅबिट म्हणजे ससा. चूज द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडायचे. गर्ल ज्याच्यामध्ये लिहितो कसं लिहितो आपण? GIR आणि एल. गर्ल. जोकर कसं लिहिणार मग? जोकर आपण याच्यात बसेल का? JOKER. याच्यात JOKER. याच्यामध्ये जोकर कोणता आहे बरोबरचं? हे आहे ना 3 नंबरचं. इथं जो, इथं के, इथं ई आणि इथं आर. पर्याय क्रमांक 3 हे बरोबरचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. फाइंड द करेक्ट कॅपिटल लेटर टू कम्प्लीट द मिनिंगफुल वर्ड. म्हणजे अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी एक तुम्हाला लेटर निवडायचं आहे. के घेतलं तर काय? कॅरट. सी घेतलं तर कॅरट. आर म्हणजे रॅरट आणि झेड म्हणजे झॅरट. तर बरोबरचं कोणतं आहे? कॅरट. कॅरट म्हणजे काय? गाजर. अशा प्रकारे आपला 2 नंबरचा स्वाध्याय सोडून झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा व पुढच्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.